जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतोय तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरचा अतिशय महत्त्वाचा टॉपिक बघत आहोत विद्यार्थी मित्रांनो, टेन्सेस कार्ड। ठीक आहे, इतका महत्त्वाचा टॉपिक आहे हा टेन्सेस कार्ड की विदाऊट टेन्सेसने एकही वाक्य आपण बनवू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो। आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे काही आपण सेंटेन्स बनवतो ते सगळे काळावर डिपेंड असते, त्याच्यामध्ये काळाचा उपयोग करतो तेव्हाच ते सेंटेन्स बनते। तर हा टॉपिक खूपच महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी आणि परीक्षेमध्ये याचा प्रश्न विचारले जातात। तर आज आपण याचा पार्ट 1 बघूया। ठीक आहे, खूप मुलांचे कमेंट आले होते की सर इंग्लिश ग्रामर घ्या, तर आजपासून मी सुरुवात केलं इंग्लिश ग्रामरला आणि टेन्सेस आपण त्याच्यामध्ये बघूया। ठीक आहे, तर आता बघा कार्ड म्हणजे काय। कार्ड म्हणजे काय तर कोणतीही घटना, एखादी घटना घडली आहे, घडली होती किंवा घडणार आहे हे जेव्हा आपण सांगतो तेव्हा आपण ते काळाचा उपयोग करतो। ठीक आहे, टेन्सेसचा उपयोग करतो। तर आता बघा काळाचे जर आपण प्रकार बघितले तर मेन काळाचे प्रकार किती आहे विद्यार्थी मित्रांनो, टाइप्स ऑफ टेन्सेस। तर बघा देर आर 3 टाइप्स ऑफ टेन्सेस। काळाचे मुख्य 3 प्रकार आहे। कोणकोणते तर आपल्याला माहिती आहे, प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, दुसरा आहे पास्ट टेन्स भूतकाळ आणि तिसऱ्या नंबरचा टेन्स आहे, ठीक आहे, त्यानंतरचा टेन्स आहे फ्युचर टेन्स भविष्यकाळ। ठीक आहे, तर या 3 टेन्सवर आपलं सगळं इंग्रजी ग्रामर डिपेंड आहे। ठीक आहे, ओके। त्यानंतर बघा याच्यामध्ये आता आपण पहिलं बघूया प्रेझेंट टेन्स। ठीक आहे, वर्तमान काळ। आता प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर वर्तमान परिस्थितीमध्ये याची डेफिनेशन कशी घेता येणार तर बघा वर्तमान परिस्थितीत जी घटना घडत आहे त्याला आपण वर्तमान काळ म्हणतो। ठीक आहे, वर्तमान परिस्थितीमध्ये जी कोणतीही गोष्ट घडत आहे, घटना घडत आहे त्याला आपण वर्तमान काळ असे म्हणतो। ठीक आहे, जसं एखादी जर आपण उदाहरण घेतलं, हे फक्त उदाहरण मी समजण्यासाठी घेतलं विद्यार्थी मित्रांनो। बघा सीता इटिंग मँगो। ठीक आहे, सीता इटिंग मँगो म्हणजेच काय, सीता आंबा खात आहे, आंबा खात आहे। सीता आंबा खात आहे म्हणजे क्रिया काय आहे, सीता आंबा खात आहे म्हणजेच क्रिया चालू आहे। ठीक आहे, सीता आंबा खात आहे म्हणजेच काय आहे विद्यार्थी मित्रांनो, क्रिया आता सुरू आहे, चालू आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा आता आपण बघूया प्रेझेंट टेन्स आणि त्याचे प्रकार। ठीक आहे, प्रत्येक काळाचे 4 उपप्रकार पडतात। बघा प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ आणि टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स। ठीक आहे, वर्तमान काळाचे प्रकार तर बघा देर आर 4 टाइप्स ऑफ प्रेझेंट टेन्स। ठीक आहे, 4 प्रकारचे प्रेझेंट टेन्स आहे। कोणकोणते तर एक आहे सिंपल प्रेझेंट टेन्स। सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय तर साधा वर्तमान काळ। ठीक आहे, नंतर बघा दुसरा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ। त्यानंतर आहे तिसरा प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ आणि चौथ्या नंबरचा काळ आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय चालू पूर्ण वर्तमान काळ। ठीक आहे, तर हे वर्तमान काळाचे 4 उपप्रकार आपण बघितले। आता ते डीपमध्ये आपण समजून घेऊ। ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर वर्तमान काळमधले कोणतेही सेंटेन्स ओळखता येणार कोणत्या टेन्समधलं आहे। ठीक आहे, म्हणजेच कोणत्या उपप्रकारामधले आहे ते सगळे तुम्हाला ओळखता येईल। बघा तर सर्वात आधी आपण बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स साधा वर्तमान काळ। ठीक आहे, आता साधा वर्तमान काळ म्हणजे काय, त्याला कशा प्रकारचे आपल्याला ओळखता येते विद्यार्थी मित्रांनो। साधा वर्तमान काळ कशा प्रकारे ओळखायचा तर बघा साधा वर्तमान काळ म्हणजे मध्ये जर आपण फॉर्म्युला यूज केला तर याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा फॉर्म्युला लागतो तर सर्वात आधी याच्यामध्ये सब्जेक्ट येतो। सब्जेक्ट तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। ठीक आहे, सब्जेक्ट म्हणजे काय तर कर्ता सगळ्यात आधी येणार प्लस सब्जेक्ट प्लस V1 क्रियापदाचं पहिलं रूप येणार प्लस ई किंवा ES। आता बघा ई किंवा ES कधी लागणार ते मी सांगतो, त्याच्यानंतर प्लस येणार अदर वर्ड। ठीक आहे, बाकीचे शब्द। अशा प्रकारे आपलं स्ट्रक्चर बनेल कशामध्ये साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये। ठीक आहे,
सगळ्यात आधी आपल्याला सब्जेक्ट येणार, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप येणार, त्याच्यानंतर क्रियापदाला ई किंवा ई एस लागेल. आता ते कधी लागेल ते मी सांगतो समोर, आणि प्लस बाकीचे शब्द. ठीक आहे. तर बघा आता पहिलं जे सेंटेन्स बघा, राम प्लेज क्रिकेट. ठीक आहे. याच्यामधला कर्ता कोणता आहे रे, तर सब्जेक्ट. कर्ता कोणता आहे तर राम हा सब्जेक्ट आहे, कर्ता आहे. त्याच्यानंतर प्लेज हे काय V1 आहे, आणि क्रिकेट हे काय बाकीचे शब्द आहे, अदर वर्ड आहे. ठीक आहे. पण आता राम प्लेज या ठिकाणी क्रियापदाला यस लागला आहे. ठीक आहे. यस किंवा ई एस हे प्रत्यय लागते. ठीक आहे. यस किंवा ई एस हे प्रत्यय लागते कशाला, तर क्रियापदाला. कशामध्ये, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. का लागते, जेव्हा करता सेकंड पर्सन असेल. ठीक आहे. जेव्हा करता सेकंड पर्सन असेल. सेकंड पर्सन म्हणजेच काय, तर ही, सी किंवा इट. ही सी किंवा इट किंवा कोणत्याही व्यक्तीचं जर नाव असेल विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये क्रियापदाला ई किंवा ई एस हे प्रत्यय लागतात. ठीक आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय म्हटलं मी, तर सेकंड पर्सन जेव्हा कर्ता असेल, सब्जेक्ट असेल, तेव्हा किंवा ही, सी आणि इट. ही, सी, इट म्हणजेच काय, सेकंड पर्सन. ती किंवा कोणत्याही व्यक्तीचं जर नाव असेल तेव्हा क्रियापदाला ई किंवा ई एस हे प्रत्यय लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं उदाहरण काय म्हणते, सीता कुक्स वेल. ठीक आहे. सीता चांगला खाना बनवते, जेवण बनवते. इथे सुद्धा क्रियापदाला ई एस हे प्रत्यय लागलेला आहे. का बरं, कारण इथे सीता हा सेकंड पर्सन करता आपल्याजवळ आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तिसरं, ही सिंग्स अ सॉन्ग. ही सिंग्स अ सॉन्ग याच्यामध्ये सुद्धा सिंग हा क्रियापद आहे, याला यस हा प्रत्यय लागलेला आहे. का बरं, कारण सेकंड पर्सन करताय त्यामुळे. आणि नंतर आहे सी डान्स, ती डान्स करते. ठीक आहे. आता बघा इथं जर मी असं एक उदाहरण घेतलं, दे प्ले क्रिकेट. आता दे प्ले क्रिकेट या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, दे प्ले क्रिकेट हे एक उदाहरण आहे. याच्यामध्ये क्रियापदाला ई किंवा ई एस हे प्रत्यय लागलेलं नाही. का बरं लागलेलं नाही, कारण हा बघा यू आणि दे याला हा जर करता असेल वाक्यामध्ये, तर क्रियापदाला ई किंवा ई एस हे प्रत्यय लागत नाही. ठीक आहे. कशामध्ये, तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर सिंपल प्रेझेंट टेन्समधलं वाक्य आहे म्हणून कसं ओळखायचं, तर सगळ्यात आधी सब्जेक्ट येणार, प्लस त्याच्यानंतर येणार क्रियापदाचं पहिलं रूप. ठीक आहे. क्रियापदाचं पहिलं रूप येणार, त्याच्यानंतर क्रियापदाला ई किंवा ई एस हा प्रत्यय लागेल. यस किंवा ई एस हा प्रत्यय लागेल, आणि प्लस येणार बाकीचे शब्द, अदर वर्ड. ठीक आहे. यानुसार जर सेंटेन्स आलं तर ते सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे असं ओळखायचं. समजलं. त्यानंतर बघा दुसरा टाईप बघा, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ठीक आहे. चालू वर्तमान काळ. आता चालू वर्तमान काळ म्हणजे काय, तर जी क्रिया चालू आहे त्याला चालू वर्तमान काळ म्हणतात. ठीक आहे. हे मी आपल्या मताने बनवलेलं आहे. जी क्रिया चालू आहे, सध्या परिस्थितीमध्ये रनिंग आहे, चालू आहे, त्याला आपण चालू वर्तमान काळ असे म्हणतो. जसं बघा त्याच्यामध्ये काय येणार, तर सर्वात आधी येणार सब्जेक्ट म्हणजेच कर्ता. त्याच्यानंतर टू बी येणार. टू बीचे रूप कोणते येणार, तर प्रेझेंट टेन्समध्ये येणार इज, एम आणि आर. ते इज कधी येणार, एम कधी येणार आणि आर कधी येणार, तर बघा. ठीक आहे. इज कधी येणार, तर जर सब्जेक्ट कर्ता जर हा आय असेल. ठीक आहे. कर्ता जर आय असेल तर आयच्या समोर काय येणार, यम येणार. ठीक आहे. जर कर्ता आय असेल तर यम हे टू बीचं रूप येणार. ठीक आहे. मॉडल एक्झिलरी वर्ब्स म्हणतात याला. नंतर जर कर्ता हा सेकंड पर्सन असेल, जसं ही, सी, ओके विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स पूर्ण वर्तमान काळ. ठीक आहे. क्रिया झालेली आहे, पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच काय, पूर्ण वर्तमान काळ. आता या ठिकाणी बघा पूर्ण वर्तमान काळामध्ये कशा प्रकारे सेंटेन्स येणार, तर सगळ्यात आधी काय येणार, तर सगळ्यात आधी येणार सब्जेक्ट. ठीक आहे. सब्जेक्ट म्हणजे काय, तर कर्ता.
त्याच्यानंतर हॅव किंवा हॅज येणार. आता हॅव किंवा येणार आणि हॅज कधी येणार, तर बघा हॅव कधी येणार, तर हॅव कधी येणार जेव्हा वाक्यामध्ये आय, ठीक आहे, ओके, जेव्हा वाक्यामध्ये आय, त्याच्यानंतर यू, त्याच्यानंतर वी किंवा दे, ठीक आहे. काय म्हटलं मी, जेव्हा वाक्यामध्ये आय, यू, वी किंवा दे हे जर कर्ता असेल, याच्यापैकी जर कर्ता असेल तेव्हा हॅव येणार. तेव्हा काय येणार, हॅव येणार. आणि हॅज कधी येणार, तर जेव्हा वाक्यामध्ये ही, सी, इट किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल तेव्हा हॅज येणार. कर्त्यानंतर काय येणार, हॅज येणार. कशामध्ये, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. त्याच्यानंतर बघा, ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. त्यानंतर V3. आता V3 म्हणजे काय, तर क्रियापदाचे तिसरे रूप, ठीक आहे. क्रियापदाचे तिसरे रूप येणार. जसं गोचं तिसरं रूप काय होणार, गॉन. काय होणार, गॉन. तर क्रियापदाचं तिसरं रूप या ठिकाणी येणार. आणि त्याच्यानंतर अदर वर्ड म्हणजे काय, अदर वर्ड्स म्हणजे काय, बाकीचे शब्द. या पद्धतीने तुम्हाला ओळखायचं आहे काय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. बघा एक्झाम्पल पहिलं आहे, आय हॅव डन माय ऑल होमवर्क्स, ठीक आहे. आय हॅव डन माय ऑल होमवर्क्स, मी माझा पूर्ण होमवर्क केलेला आहे, ठीक आहे. क्रिया झालेली आहे. या ठिकाणी आय हा काय, करता आहे. आय हा करता आहे, त्याच्यामुळे इथे हॅव हे मॉडल एक्झॅक्टली वर्ब्स आलेलं आहे. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप V3 डन आणि बाकीचे शब्द अदर वर्ड, ठीक आहे. ओके, हे तुम्हाला समजलं सब्जेक्ट. तर अशा प्रकारे यामध्ये एक्झाम्पल येईल. दुसरं उदाहरण बघा, वी हॅव गॉन फॉर अ वॉक. या ठिकाणी बघा वी हे काय, सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर वी नंतर हमेशा हॅव येते, तर हे हॅव मॉडल एक्झॅक्टली वर्ब्स. त्याच्यानंतर V3 आणि अदर वर्ड, काय आहे, अदर वर्ड, ठीक आहे. क्रियापदाचे तिसरे रूप आणि बाकीचे शब्द. ओके, ओळखता येणार तुम्हाला काय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, ठीक आहे. त्याच्यानंतर अजून उदाहरण बघा. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण बघा, राम हॅज कम्प्लिटेड हिज डिग्री फ्रॉम नागपूर युनिव्हर्सिटी, ठीक आहे. रामने त्याची डिग्री नागपूर युनिव्हर्सिटीमधनं कंप्लीट केलेली आहे, क्रिया झालेली आहे, ठीक आहे. म्हणजेच काय होणार, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. यामध्ये सगळ्यात आधी राम हे काय, सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर रामनंतर हमेशा हॅज येणार. का बरं, कारण मी सांगितलं ही, सी, इट किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव जर असेल तर त्याच्यानंतर हॅज येणार. कशामध्ये, तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये. त्याच्यानंतर V3 हे काय, कम्प्लिटेड हे काय, क्रियापदाचं तिसरं रूप V3 आणि हे बाकीचे शब्द अदर वर्ड, ठीक आहे. अशा पद्धतीने. त्याच्यानंतर चौथं उदाहरण बघा, रेश्मा हॅज जस्ट गॉन आउट टू द मार्केट, ठीक आहे. रेश्मा आत्ताच मार्केटला गेलेली आहे. ओके, हे सुद्धा काय, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स कसं ओळखायचं माहिती आहे. सगळ्यात आधी सब्जेक्ट येणार, त्याच्यानंतर वाक्यामध्ये हॅव किंवा हॅज येणार. हॅव कधी लागेल, हॅज कधी लागेल मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि बाकीचे शब्द, ठीक आहे. नंतरचं बघा, आणि शेवटचा आपला प्रेझेंट टेन्सचा टाईप आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, ठीक आहे. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच काय, तर चालू पूर्ण वर्तमान काळ. चालू पूर्ण वर्तमान काळ याच्यामध्ये कशा प्रकारचे शब्द येणार, स्ट्रक्चर कसं येणार, फॉर्म्युला बघा. याला आपण एक प्रकारचा फॉर्म्युलाच म्हणू. तर सगळ्यात आधी इथे सब्जेक्ट येणार, ठीक आहे. त्याच्यानंतर हॅव, हॅज. आता हॅव कधी लागेल, हॅज कधी लागेल मी तुम्हाला सांगितलं आहे, ठीक आहे. प्लस बीन येणार. या ठिकाणी काय येणार, बीन. कशामध्ये, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बीन येणार. हॅव किंवा हॅज नंतर बीन येणार. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर त्याला ING लागेल, ठीक आहे. कंटिन्युअस आहे म्हणून ING लागेल. नंतर येणार अदर वर्ड्स, बाकीचे शब्द, ठीक आहे. समजलं. अशा प्रकारचं जर सेंटेन्स असेल तर 100% म्हणायचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. बघा एक्झाम्पलवरून तुम्हाला समजेल. पहिलं आहे, आय हॅव बीन वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट फॉर अ वीक, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी आय हा काय आहे, सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर आय नंतर हमेशा हॅव येणार. त्याच्यानंतर बीन आलेला आहे. नंतर V1 + ING आहे, ठीक आहे. वर्किंग
नंतर बाकीचे शब्द अदर वर्ड्स. ठीक आहे. आय हॅव बीन वर्किंग ऑन दिस प्रोजेक्ट फॉर अ वीक. ठीक आहे. एका हप्त्यापासून मी ह्या प्रोजेक्टवर काम करत आहे. ओके. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघा. दुसरं उदाहरण आहे सी हॅज बीन डान्सिंग ऑल नाईट. ठीक आहे. ती रात्रभर डान्स करत आहे. सी हॅज बीन डान्सिंग. ठीक आहे. इथे करता कोणता आहे? सी आहे. सेकंड पर्सन आहे म्हणून तिथे हॅज आलेलं आहे. हे तुम्हाला सांगितलं मी. त्याच्यानंतर तिसरं उदाहरण बघा. द टेस्ट मॅच हॅज बीन रनिंग फ्रॉम 2 days. टेस्ट मॅच 2 दिवसापासून चालू आहे. या ठिकाणी टेस्ट मॅच हे काय? सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर हॅज, त्याच्यानंतर बीन आलेलं आहे, त्याच्यानंतर V1 प्लस ING आणि अदर वर्ड्स. अशा प्रकारचं जर स्ट्रक्चर असेल तर म्हणायचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. ठीक आहे. आणि शेवटचं उदाहरण बघा. राम हॅज बीन व्हिजिटिंग मुंबई रेग्युलरली फॉर द लास्ट फ्यू वीक्स. मागच्या काही हप्त्यापासून राम रेग्युलरली मुंबईला भेट देत आहे, व्हिजिट करत आहे. ठीक आहे. तर व्हिजिटिंग, तर यासाठी तुम्हाला वर्ब्स माहीत पाहिजे, क्रियापद माहिती पाहिजे आणि क्रियापदाचे जे रूप पडतात पहिलं, दुसरं आणि तिसरं हे सगळं तुम्हाला टुनपाट असायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आय होप तुम्हाला प्रेझेंट टेन्स समजलं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पास्ट टेन्स कवर करूया. ठीक आहे.